काय सांगाल बंजारा समाजाच्या वतीने अनेक मोर्चे निघत आहेत. आता उद्या देखील मोर्चे होणार आहे. काय मागणी आहे काय सांगाल? बंजारा समाजाची एवढीच मागणी आहे, जसं मराठा समाजाला गॅजेटियर नुसार आरक्षण देता येतं, तसं बंजारा समाजात सुद्धा विनंती आहे की अदर राज्यामध्ये जे एसटी मध्ये आहेत बंजारा समाज, त्या गॅजेटियर नुसारच बंजारा समाजाला देखील एसटी प्रवर्गामध्ये घ्यावे ही सरकारला विनंती आहे. अन्यथा सरकारने जर बंजारा समाजाची दखल नाही घेतली तर बंजारा समाज आता सुरू झालाय रस्त्यावर उतरण्याचा. आणि ह्याचाच प्रतीक म्हणून उद्या बीड जिल्हा इथे 15 तारखेला भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या मोर्चासाठी पूर्ण राज्यभरामधून लोक येत आहेत. त्या मोर्चाला प्रतिसाद देखील चांगला आहे. लगभग नाही म्हणलं तरी 2-2.5-3 लाख लोक येतील त्या मोर्चाला, सहभागी होतील. याची दखल समाजाने घ्यावे. आणि अनेक ठिकाणी काही उपोषणाला सगळे बसलेले आहेत बंजारा समाजाचे लोक. आता एक सोलापूरला पण एक बळी गेलाय, चव्हाण म्हणून मुलगा आहे, त्याची पण दखल घ्यायला पाहिजे. जसं माझी सरकारला एक विनंती आहे, जसं मराठा समाजामध्ये आरक्षणासाठी बळी गेलेल्या लोकांना निधी दिलाय, तसं बंजारा समाजाचा सुद्धा जे काही लोकांचा बळी गेलाय समाज आरक्षणामुळे, त्यांना पण सरकारने दखल घेऊन त्यांना पण निधी देण्यात यावा हीच सरकारला नम्रतेची विनंती आहे. नक्कीच. मात्र काही ज्या गॅजेटरनुसार मराठा समाजाला आरक्षण मिळालंय, त्याच गॅजेटरला काही ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. काय सांगाल? आता ओबीसी नेत्यांचा विरोध आहे हे चुकीचं आहे. ओबीसी नेत्यांनी विरोध करायला नाही पाहिजे. कशामुळे नाही करायला पाहिजे? कारण की आता जी अदर राज्यामध्ये आहे ना बंजारा समाज एसटी मध्ये, मग महाराष्ट्रामध्ये का नाही एसटी मध्ये? हा ओबीसी नेत्यांनी विचार करायला पाहिजे की जे समाजाला देणं लागतं ना, तुम्ही अदर समाजाला देताना मग एकाला वेगळं आणि एकाला वेगळं असं का? जी बंजारा समाजाची वारंवार मागणी, नाईक साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा पण मागणी केली होती. त्यानंतर रामराव महाराज होते बंजारा समाजाचे दैवत, त्याने पण मागणी केली होती ना. मग तेव्हा का नाही केलं? मग त्याच दृष्टिकोनाने बंजारा समाज आता रस्त्यावर उतरतोय. त्याची सरकारने दखल घ्यायला पाहिजे. अन्यथा तीव्र आंदोलन आम्ही मुंबई किंवा दिल्ली या दोन्हीपैकी एक ठिकाण निवडू आणि योग्य वेळी बंजारा समाजाची काय ताकद आहे ती पण सरकारला दाखवू. आणि सरकारला पण हे कळायला पाहिजे की त्या गॅजेटियर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की बंजारा आणि लमाना समाज की एसटी प्रवर्गामध्ये आहे. तर मग सरकारने त्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे ना. आम्ही कोणाच्या ताटातलं मागत नाहीये आणि आम्ही कुणाला विरोध पण करत नाहीये. हे ओबीसी नेत्यांना आणि सगळ्या नेत्यांना पण कळायला पाहिजे की जे बंजारा समाजाच्या हक्काचं आहे ते हक्काचं आम्हाला मिळावं, यासाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरलाय. जर बंजारा समाजाला उद्या काही झालं त्याची जिम्मेदारी पूर्ण सरकारची राहील, कारण की सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे. ठिकठिकाणी आंदोलन उपोषण चालू आहे. जर उद्या सरकार समाजाला कुठे गालबोट लागलं तर याची जिम्मेदारी पूर्ण गृहमंत्री आणि मुख्यमंत्रीची असेल. कारण मुख्यमंत्री साहेबांना बी हे कळायला हवं की जे आहे ते देता येतं तर मग द्यायला पाहिजे ना. हा समाजाची मागणी आहे. आणि समाज कायसाठी मागतोय? भविष्यासाठी ना, लेकराबाळाच्या भविष्यासाठी ना. काय आमचं हक्काचं ते आम्हाला द्यायला पाहिजे ना सरकारने. हीच आम्हाला सरकारला विनंती आहे कळकळीची.